फाटलेल्या जीन्स पॅन्टीचा एक चौकोनी कपडा कट करून घ्यायचा. यानंतर आपले ब्लाऊज पीसचे जे तुकडे उरलेले असतात तो सुद्धा तुकडा घ्यायचा आहे. तुम्ही चौकोनी आकारात कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर 4 इंचच्या पट्ट्या घ्यायच्या आहे. चारही बाजूला अशा पट्ट्या घ्यायच्या आहे ज्या एकाच साईजच्या असेल. तुम्ही यापेक्षा मोठ्या छोट्या सुद्धा घेऊ शकता. तर या ठिकाणी 2 बाजूच्या पट्ट्या लावून घ्यायच्या अगोदर. त्या पट्ट्या तुम्ही सेंटर पासून न लावता मध्य भागापासून लावायची आहे. दोन्ही बाजूच्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहे आणि बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूने एक एक शिलाई मारायची आहे. आता दुसऱ्या साईडच्या पट्ट्या लावताना जिथून आपण पट्टीचा शेवट केला होता तिथे लावायचा आहे. साईडचा कपडा कटिंग करून टाकायचा. दोन्ही बाजूच्या पट्ट्या ह्या अशाच आपल्याला लावून घ्यायच्या आहे आणि साईडला सुद्धा शिलाई मारून घ्यायची. शिल्लक झालेला कपडा हा कटिंग करून टाकायचा आहे. आता आपल्या चारही बाजू कव्हर झालेल्या आहेत. यानंतर फोल्ड करायचा आहे आणि साईडचा कपडा कटिंग करून टाकायचा. या ठिकाणी 1.5 इंचची पट्टी घेतलेली आहे. तुम्ही यापेक्षा मोठी सुद्धा घेऊ शकता किंवा छोटी सुद्धा घेऊ शकता. मला फोल्ड पट्टी जितकी बनवायची असेल तितकी तुम्ही दुसऱ्या कलरची पट्टी घ्यायची आहे म्हणजे आपलं पायदान सुरक दिसेल. आता ही पट्टी डायरेक्ट फोल्ड पट्टी बनवायची आहे. नंतर बाहेरचा कपडा कटिंग करून टाकायचा. तर अशा पद्धतीचे पायदान तुम्ही विकू शकता, सेल करू शकता तुमच्या सोसायटीमध्ये किंवा एखाद्या स्टोअरवाल्याला सुद्धा सेल करू शकता आणि चांगली किंमत घेऊ शकता. या पायदानचे तुम्ही 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपयापर्यंत हे पायदान तुम्ही ठेवू शकता. तुमच्या कपड्यावरती आहे जितका कपडा तुमचा चांगला असेल तितकी तुम्ही इथं प्राइस ठेवू शकता. ब्लाऊज शिवता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे कामे करून सुद्धा पैसे कमवू शकता. आणि अशातूनच तुम्हाला वेगळ्या डिझाईन हव्या असेल तर तुम्ही तशी कमेंट करा. यातून मी तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या डिझाईन बनवून दाखवेल. घरात पडलेल्या वेस्ट कपड्यापासून छान पद्धतीचं पायदान तयार केलेले आहेत. हे तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता किंवा विकू शकता.